नवी मुंबई महानगरपालिकेच्या 8 एप्रिल रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। शहराच्या विकासासाठी जलद गतीने निर्णय घेऊन विकास कामं त्वरित सुरू करण्याची गरज असल्याचं मत स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांनी व्यक्त केलं। नवी मुंबईच्या शहरामध्ये ज्या विकास कामं होणार होती त्या विकास कामाची बैठक आज ही पहिलीच बैठक आहे। या बैठकीमध्ये काही विषय जे 40 विषय होते ते छोटे मोठे, काही स्मशानभूमी सुधारणा करणे, काही या ठिकाणी रस्त्याची सुधारणा करणे, काही गटारीची सुधारणा करणे, काही पावसाळ्यापूर्वी जी साफसफाई होणं गरजेचं आहे त्या संदर्भामध्ये होते। त्यामुळं लोकांना अपेक्षित असणाऱ्या महानगरपालिकेच्या माध्यमातून जे विषय पेंडिंग होते, जे गरजेचे होते, आता म्हणजे लवकरात लवकर करणं गरजेचं आहे, त्या संदर्भामध्ये असे विषय आलेले होते। आणि या विषयामध्ये काही सदस्यांना सगळ्या गोष्टी ज्यांच्या प्रत्येकाच्या प्रभागामध्ये लोकहिताची कामं व्हायला हवी त्या संदर्भामध्ये आजची बैठक होती आणि ती बैठक 40 म्हणजे 1 तासामध्ये संपण्यात आली। आणि खरं पाहिलं तर प्रत्येक सदस्याला या नवी मुंबई शहरासाठी नवी मुंबईतली जी लोकहिताची कामं आहेत आणि जी आता तात्काळ करणं गरजेचं आहे ती बऱ्याच दिवसापासून पेंडिंग होती। कारण नवी मुंबई महानगरपालिका झाल्यानंतर लगेच बजेट आणि बजेट नंतर ही पहिली सभा आहे। त्यामुळं या काही ज्या प्रत्येकाच्या वार्डमधले जी महत्वाची कामं होती ती लवकरात लवकर आपण या ठिकाणी येण्यासाठी प्रयत्न करतो आणि आज झाले। आणि याच्या पुढे आपल्याला प्रत्येक गोष्टीला म्हणजे सगळ्यांच्या वार्डमध्ये कामं चांगल्या पद्धतीनं ज्या लोकांना अपेक्षित आहे त्यामध्ये सगळ्यांना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील। स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याचं पद अद्याप रिक्त असल्याबाबत नाराजी व्यक्त केली। त्यावर वैद्यकीय आरोग्य अधिकारी पद तातडीने भरण्यात येणार आहे, मात्र तोपर्यंत आरोग्य विभागाशी निगडीत कोणतंही काम अथवा निर्णय थांबणार नाही असा विश्वास अशोक पाटील यांनी व्यक्त केला। आपल्या माहितीकरता सांगतो, आरोग्य संदर्भामध्ये हा सगळ्यात गांभीर्याने घेतलेला हा विषय आणि सगळ्यांना त्या विषयाचं गांभीर्य आहे। त्यामुळं सगळं जे खालची टीम काम करते लवकरात लवकर ते सुद्धा आपल्याला अधिकारी बघायला मिळतील आणि जी सिस्टम खाली काम करते त्यांना सगळ्या गोष्टीची सूचना देण्यात येईल आणि काम आपल्याला चांगल्या पद्धतीने सुरळीत बघायला मिळेल।